तर काय बोलतात मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल आणि मी आहे तुमचा लाडका बोक्या. तर आज आपण कंटिन्यू करतोय लॉंग डार्क व्हॅलेंटचा पार्ट. अनफॉर्च्युनेटली मी कालचा व्हिडिओ पोस्ट नाही करू शकलो कारण की तो व्हिडिओ सेव्ह नाही झाला. स्क्रीन रेकॉर्डिंग जी होती ती सेव्ह नाही झाली, त्यामुळे मी काही पोस्ट नाही. आणि ते खूप लास्ट मोमेंट होतं की मी म्हणजे जस्ट गेम खेळून त्याला एडिट करून मी पोस्ट करणार होतो. बट इतकं अनफॉर्च्युनेट होतं की मी ते घाईघाईमध्ये ती स्क्रीन रेकॉर्डिंग सेव्ह न करताच डिलीट करून टाकली, त्यामुळे मी ती व्हिडिओ पोस्ट नाही करू शकलो काल. आणि अनफॉर्च्युनेट असं होतं की ती जरा इंटरेस्टिंग होते व्हिडिओ, म्हणजे जास्त काही नव्हतं ॲक्च्युली. बेसिकली तो जर्नी होता माझं त्या काय म्हणतात जेलपासून ते त्या माईनपर्यंतची. पण त्याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्ट झालेली की माझ्यावर 2-3 वेळा वुल्फ्सने अटॅक केलेला. तर ते खूप इंटरेस्टिंग होतं आणि चांगलं होतं, म्हणजे मला आवडलेला तो ॲक्च्युली गेम प्ले. बट काय हरकत नाही भाई, झालं ते झालं. आता त्याच्यावर रडत बसू नाही शकत. आपण बघूया आपण आता काय करू शकतो ते. पण हे कुठे आहे? हो भाई, हा भाई आपण या माईन मध्ये आलोय. बरोबर, या माईन मध्ये आलोय आपण. आणि आपल्याला ना भाई इन्फेक्शन रिस्क पण आपला वाढत चाललाय ना. आपल्याकडे आता सध्या हे आहे काय म्हणतात ते ना, काय इक्विपमेंट्स आहेत म्हणजे हेल्थ हे करायला आपल्याकडे काय आहे नाही. बघू बाहेर, चला मरायच्या अगोदर आपण इथून कसं बसं तरी बाहेर पडायचा प्रयत्न करू, नाहीतर मग याच्या कोणाचा फोन पण येत नाही. इकडे काय भाई, या टूल मध्ये काय क्राफ्टिंगचं आहे भाई टूल. ते वूड मॅचस्टिक फ्लॅशलाइट हे घेऊया आपण. भाई मी आता इथून कसं काय होणार आहे मला काय कळत नाही. पण ठीक आहे, एकदा जरा एक्सप्लोर करूया आणि मग बघू पुढे जाऊन काय होतं ते. की जाऊ द्या, सरळ वरती जाऊन बघूया पहिला. भाई आपला गेम वाजणार आहे इकडेच आणि मला वाटतं मला परत ते मागून हे करावं लागणार आहे. अच्छा, हे बंद आहे. ही मला वाटतं एक्झिट असेल या माईनची. ही एक्झिट असेल. ठीक आहे भाई, बघूया आता. सध्या इकडे बघूया काय होतंय. तो एलिव्हेटर कडे आपण चाललो आहोत सध्या. चाललंय काय करतो आपण. डेंजर, कीप आउट. भाई चांगला होता तो कालचा गेम प्ले ना ऍक्च्युली. जर कुठे बँडेज जर मला आता मिळाले ना तर जरा बरं होईल, खरोखर बरं होईल. हील करीन मी मला स्वतःला. मी इतका मूर्ख असेल ना की भाई मी तेव्हा बँडेज घेतलेच नाही. मी लक्षात नाही दिलं की मला बँडेजची गरज पडेल वगैरे. माइन साइट अथरेस ओनली. एलिव्हेटर 1, एलिव्हेटर 2. अच्छा, ही पहिली एलिव्हेटर आहे. नो इलेक्ट्रिक क्रँक, एलिव्हेटर क्रँक. अच्छा, क्रँक मिळाला आपल्याला. बाई कुठे काहीतरी बँडेज मिळू दे प्लीज. नशीब बाई, एक बँडेज मिळालंय. पहिला आपण हील करूया. 2 बँडेजेस आहेत. नशीब भाई. तो इन्फेक्शनच्या रिस्क साठी काय आहे राईट भाई. हे हील होते प्लीज. अबे यार, शी भाई
मला वाटतं आपली विकेट आहे भाई आज आणि आपल्याला परत ते भाई प्रॉब्लेम हा आहे की मी मागून त्याला परत हे पण नाही करू शकत आहे माहितीये मी मागे जाऊन परत त्याला रिस्टार्ट पण नाही करू शकत आहे तो प्रॉब्लेम आहे गो डाऊन म्हणजे खूप अनफॉर्च्युनेट गोष्ट आहे ही भाई की मी अच्छा हे घेऊन जातोय लालटेनचं ऑइल घेऊया एक पहिला कुठे जायचं आपल्याला काय कळत पण नाही एक्झॅक्टली इथे डेड एंड आहे इकडे जाऊयात नको इकडेच जाऊया थोडं आपण एनर्जी पण वेस्ट करूया नको कारण की काय आपला गेम पण वाजणार आहे आता हे काय भाई ओ अच्छा अबे पण मग ह्याला हे कसं करू मी अटॅच दी हँडल ओके सफोकेशन रिस्क अबे ह्याचा हँडल नाही माझ्याकडे ह्याचा हँडल कुठे आहे ओ भाई तो हँडल घेऊन यायचा होता काय अबे काय आहे फालतूगिरी मला वाटलं तो हँडल तिकडे ठेवायचा मला काय माहिती होतं तू घेऊन कॅरी करायचा म्हणून अबे यार दुष्काळात 13वा महिना भाई अरे घे बाई इथून परत नाही आता नाही घेऊ शकत काय अच्छा एवढंच होतं भाई इथे पण सफोकेशनचा इश्यू होणार आहे पण वाजला काय गेम आपला भाई हा एक लास्ट आता एक ऑटो सेव्ह वाला जो आहे ना तो पण बघूया कुठे आपण येतो नशीब आहे नशीब आहे नशीब चल नशीब आहे लकीली आपण आलोय इकडे परत भाई आता ती चूक जी आम्ही केल्या ना त्या चुका मी परत करणार नाही मी तर म्हणतो ना आपण हीलच नको होऊया म्हणजे हील नको होऊया नाही मी म्हणतो की आपण ते आता रिस्कच घेऊया नको बाई की वुल्फनी आपल्याला हे केलं वगैरे अटॅक केलेलंच भाई वुल्फला अटॅक करायला देऊया नको आपण आणि आता जर काय मिळालं ना हेल्थ वेल्थ तर बाई घेऊया त्याला अवॉइड करूया नको कारण की ते नाहीतर आपलीच लागतील इकडे एक तर आपल्याकडे हेल्थचं काहीच सामान नाही
त्यामुळे आता काय चान्स नाही घ्यायचा भाई. भाई हे तर नकोय आपल्याला. क्लॉथ घे भाई, बँडेज बनवायला काम येईल. रिव्हॉल्वर मिळाली आहे भाई इकडे. हे काल माझ्या लक्षात नाही आलेलं भाई, मला इथे रिव्हॉल्वर नाही सापडलेली. काल मी जेव्हा म्हणजे इथे आलो तेव्हा माझ्या रिव्हॉल्वर कडे लक्ष नाही गेलं भाई. क्लॉथ दे भाई, क्लॉथ महत्वाचं आहे. सगळं हार्वेस्ट करून भाई एकदम बँडेज रेडी ठेवूया. भाई पायबार नाही ना आपल्याकडे, प्रायबार. What have we here? दे भाई. भाई ह्याला तर मी आता कधीच दुर्लक्ष नाही करणार. कंडेन्स मिल्क. अजून काय भाई इकडे कामाची वस्तू काय आहे काय भाई? मी तर म्हणतो एक ते बॉम्ब ऍक्च्युली घेतला पाहिजे होता. रायफल मध्ये आपल्या किती बुलेट्स आहेत? रायफल, अच्छा रिव्हॉल्वर कार्ट्रेज आहेत भाई इकडे. नशीब याला साईडला ठेवा इकडे. म्हणजे असे ना न दिसणार असं आहे भाई, कोणाला कळणार पण नाही सहजासहजी. असं काय काय त्या लोकांनी केलंय भाई. झोप काढा इकडे. काळोख झाला तर निघा नको, परत एक झोप काढा भाई. कारण की ना ते वुल्फ काळोखात ते येतात भाई. हा भाई अंधार आहे ना, झोप काढा भाई परत. मग हवं तर आपण काहीतरी खाय प्यायचं पण बंदोबस्त करू, पण उजेड झाल्याशिवाय निघत नको आता. हा भाई चला, उजेड झालाय फट्टेवाला. So thirsty I can't think घे straight. भाई पी. आता आपल्याला जायचंय या इकडे, या केबिन कडे आपण जाऊया. तिकडे आपल्याला भाई जरा काहीतरी. भाई तुम्हाला दाखवतो मी कुठे अटॅक झालेला माझ्यावर, बुल्सनी कुठे अटॅक केलेला ते पण मी दाखवतो. केबिन कडे इकडे जायचं. भैया गाडीत पण मला काहीतरी मिळालेलं, बघूया ते आता मला मिळतं का. यार प्रायबार नाही भाई. हे काहीतरी होतं मला आता आठवत नाही. अच्छा नाही, ते तुटलेलं होतं. नको. आतमध्ये पुढच्या सीटर काय आहे काय? कॅन्डी बार आहे आणि बाकी काय नाही. जाऊ दे चला. केबिन कडे जाऊया आपण. केबिन कडे रिव्हॉल्वर हातात ठेवूया भाई. अनफॉर्च्युनेटली गोळ्या कमी आहेत आपल्याकडे, बट ठीक आहे. भाई एक नशीब झालं की मला एक स्लाइट चान्स मिळाला, त्याच्यामुळे मी जरा खुश आहे. नाहीतर मग त्या कंडिशन मध्ये भाई जाम डिफिकल्ट झालं असतं भाई. आणि हा समोरचा जो आहे ना प्राणी, तो पण भाई एकदम अग्रेसिव्ह आहे भाई. तुम्हाला नाव नाही माहिती त्याचं काय आहे तो, म्हणजे डिअरच आहे. डिअरचाच एक प्रकार आहे तो भाई. पण त्याचा गेम वाजवूया आपण आज. मी काल त्याला सोडून दिलेलं, पण भाई आज त्याचा गेम वाजवणार मी. तो भाई एकतर इकडे काय औषध नाही माझ्याकडे, तर प्लीज जरा जोखीम घेऊ नको जास्त. आता आपली मेन काय म्हणतो ना, आपला मोटिव्ह आहे की आपल्याला वुल्फ फाईट पासून वाचायचं आहे भाई.
हा बघा भाई, हा कुठला प्राणी आहे मला माहित नाही नाव याचं, बट हा पण एक म्हणजे म्हणतात ना ॲग्रेसिव्ह आहे थोडा. ओ भाई मी हे सगळं काहीच नाही बघितलेलं काल. Could end up being useful. कॅन बी युजफुल क्राफ्टिंग. नको भाई, कोल नको. मग हे सगळं कुठे कोल बोल देतात आहेत. प्युअर लेदर. भाई बघूया आपण काय बनवू शकतो का पट्टेमध्ये. इथे मेडिसिन भाई, या मेडिसिनचं पण काही काम नाही. I think I can use this. इकडे एक काय चांगली वस्तू नाही. बो एंड एरो पण आपल्याकडे आहे. चल भाई हे ठेवायला. अरे याला ठेवून दे ना. हॅचेट माझ्याकडे आहे काय मला माहित नाही आहे काय. बघूया आपण. थांबा जरा. ओक बीन्स घे. फायरप्लेस हां हे घे. रायफल घे. एक डिश. हॅचेट माझ्याकडे आहे काय बघूया. हाय बाय हाय. एरो 2 आहेत. हे कुठले आहे भाई. जायचे जे माहित नाही भाई. आता मला काय लक्षात नाही. माझं वजन किती आहे भाई. 32 किलो वाढलंय भाई. थांबा काहीतरी काढू आपण. टी शर्ट मध्ये सगळ्यात 0.7 आहे. हे जे स्वेटर आहे ते 0.7 वाले. बाकी मग 0.7 वाला ठेवूया. बाकी सगळं काढूया. 0.7 वेअर. बाकीचं अबे नाही ह्याला पण ड्रॉप भाई. थांबा 0.7 वाला घेऊया. 0.7 वाला हा ग्रे वाला होता. हा एक भाई ह्याला घालूया. थांबा हा घातलाय त्याने ना 0.7. पॅन्टमध्ये पण एक्स्ट्रा पॅन्ट्स आहेत आपल्याकडे. 0.7 0.5 1.2 ही सगळ्यात फट्टे आहे. हिला ड्रॉप वेअर. अजून काय एक्सेस आहे आपल्याकडे. हा मग हे घाल ना भाई. ह्यात काय एक्स्ट्रा 0.1 -1 1.8. ह्याला पण ड्रॉप वेअर. भाई चांगली गोष्ट असताना मी घालत नाही आणि नको ते काहीतरी घाण घालतोय मी भाई. ह्याला ड्रॉप वेअर. इकडे काय आहे भाई. हा ह्याला वेअर राहू द्या. शूज मध्ये पण भाई चांगले शूज आहेत भाई. 1 ट्री वाले. नको ते घाणेरडे आपले काहीतरी घालतोय. ड्रॉप वेअर ड्रॉप. अबे यार हे दे. नाही हे नाही आहेत ते. हे चल भाई झालंय आपलं काम. 25 इकडे ऑलमोस्ट. तर वर्क बेंचवर बघूया आपण आता काय बनवू शकतो का. भाई एरो पण बनवू शकतो काय. हा ब्रोकन एरो बघूया ना भाई. ब्रोकन एरो बनवू शकतो का. हो खूप नको आहे. नॉइस मेकर बनवूया भाई. नॉइस मेकर खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की वुल्फ वगैरे झुंडमध्ये आले ना तर त्यांना जरा बरं पडतं ते मारायला वरायला. हेल्थचं काय नाही करू शकत. स्पोर्ट्सचं आपण अनफॉर्च्युनेटली काय नाही करू शकत. एरोज भाई हंटिंग नाईफ. हॅचेट आहे माझ्याकडे. हा भाई अनफॉर्च्युनेट इनाफ आपण काय नाही करू शकत आहे भाई. एक काम करूया. ह्याचा ना गेम वाजवूया आपण. थांबा भाई ह्याचा गेम वाजवूया आपण. हा बघा भाई फट्टे अग्रेसिव्ह आहे. हा
head अरे feeling भाई thick. पळाला तो साला. निघूया का भाई आपण. आपला हायपोथर्मियाचा रिस्क पण वाढत चाललाय. भाई कुठेतरी आवाज इकडेच येतो तुझा. ओ भाई थांबलाय तो. भाई याचा गेम वाजवूया आणि परत मागे जाऊया आपण. थांबा. आई गाले आले भाई परत. पळूया भाई पळूया. आई घाले. भाई बघा यांनी ना मला जाम माझं हे झालं काल. आता नाही सोडणार मी या लोकांना. या भाई अरे फेक. अरे साले बिगेंगे. That guy who drank his own pee doesn't seem so crazy right now. कळत नाही आता हे लोक साले येतात कुठून. इथं बोलतो आपण इकडेच राहूया. आले की देऊया एकेकाला. हा ना ये ह्याला दे आपल्याला. साल्या भिकार चोट साले. भाई बंदुकीत ना गोळ्या नाहीत म्हणून, नाही तर मी त्याल्यांची अवकाश त्यांना दाखवली असती भाई. भाई थोडं झोपूया जरा इकडे. याला चालू करूया आणि झोपूया भाई. गन पावडर आहे, ह्याच्याने पेटवू शकतो काय आग? That'll come in handy. हा नशीब. अबे बट फ्यूल साठी काय आहे? न्यूजपेपर आहे काय? बुक्स जाळायला बघूया भेटतात काय न्यूजपेपर वगैरे. भाई ऍक्च्युली कपड्यांनी पण आग लावली पाहिजे. हा नशीब कपड्यांनी पण आग लावायला मिळालं पाहिजे होतं. ड्युरेशन याची 1 hour ची आहे. न्यूजपेपर पण आहे ह्याची 39, ह्याची सगळ्यात जास्त आहे. आणि हा भाई आग लावूया आणि झोपून जाऊया भाई फट्टे आजसाठी. बेड पण जवळच घालूया भाई. थांबा आपल्याकडे बेड आहे आपला. अच्छा बेड पण नाही. ओ नशीब आहे. इथे झोपून जाऊया जरा. फट्टे काळोख आहे भाई. मी म्हणतो आजसाठी आपण इकडेच सेव्ह करूया गेम. आपल्याकडे खायला काय काय? थांब.
आपल्याकडे पियायला पण आहे, खायला पण आहे ना. अरे खायला तर आहे ना, हे रॉ आहे. Mouth is so dry. भाई मी तर म्हणतो इकडे सेव्ह करूया आपला गेम प्ले आणि उद्या कंटिन्यू करूया, कारण की पुढे खूप टायरिंग असणार आहे. तर भाई मी इकडेच माझा गेम प्ले सेव्ह करतो. ह्याला ओव्हरराईट करूया, ह्याला कन्फर्म. आणि भाई आज मी काय पण करून कोणत्याही परिस्थितीत ह्याला मी मिसप्लेस नाही करणार आहे. भाई आय होप तुम्हाला गेम प्ले आवडला असेल. जर आवडला असेल तर प्लीज डू सपोर्ट माय चॅनल. तोपर्यंत म्याव.